तलाठी भरती 2025 1700 पदेच भरणार, जाहिरात अखेर येणारच। एमपीएससी घेणार परीक्षा की सरळ सेवा होणार? फॉर्म भरायला सुरुवात कधी आणि राखीव जागा कोणासाठी? जाहिरात आली मात्र अफवांना बळी पडू नका। या संदर्भात संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। तलाठी भरती संदर्भात महसूल मंत्र्यांनी जी मोठी घोषणा केलेली आहे 1700 पदांची भरती। याच्या अगोदर जास्त जागा होत्या, जवळपास 2402 जागा तलाठी भरतीच्या येणार होत्या असं सांगितलं जात होतं। मात्र महसूल मंत्र्यांनी त्याबाबत आता स्पष्टोक्ती जाहीर केलेली आहे। 1700 पदांवर भरती होईल। मात्र आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपण आता परवाही एक व्हिडिओ टाकला होता की महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये काही जागा या राखीव ठेवण्यात येणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। आणि जे महसूल सेवकांचा जो संप होता की आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावं, मानधन त्या चतुर्थ श्रेणीमध्ये आम्हाला त्या ज्या पदावरचं जे काही हे असेल ते आम्हाला वेतन द्यावं, तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं की तुम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करता येणार नाही तुमचा, मात्र तलाठी भरतीमध्ये ज्या जागा येतील त्यापैकी काही जागा या तुम्हाला राखीव ठेवण्यात येतील। आणि त्या संदर्भामध्ये महसूल सेवकांना काही नियम आपण त्या ठिकाणी किंवा अटी लागू करणार आहोत। त्या संदर्भामध्ये ज्या महसूल सेवकांना 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांना 25 गुण अतिरिक्त देण्यात येतील असं सांगितलेलं आहे। म्हणजे डायरेक्टली त्या ठिकाणी 25 गुणांचा फायदा हा महसूल सेवकांना होणार आहे। हे एक आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये। आणि दुसरं असं आहे की त्यांना परीक्षेमध्ये काही जागा राखीव ठेवल्या त्या मात्र फक्त आणि फक्त महसूल सेवकच देऊ शकतात। बाकीचे जे सर्वसाधारण किंवा जे कॅटेगरीमध्ये आहेत ती लोक त्या जागेमध्ये काही दाखवू शकत नाहीत, म्हणजे त्या जागेमध्ये आपले पद भरती करू शकत नाही। मग 1700 पैकी किती जागा या महसूल सेवकांसाठी राखीव राहणार आहेत अजूनही हे गुलदस्त्यात आहे मित्रांनो, त्याच्यावर अजूनही स्पष्टोक्ती झालेली नाही। मग आता जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल मागवण्यात येत आहे। आता ही तलाठी भरती एक्झॅक्ट कधीपासून सुरू होईल, तर ही डिसेंबरपासून तलाठी भरतीचे फॉर्म सुटायला सुरुवात होतील। जाहिरात डिसेंबर अखेर येणार आहे आणि ही भरती साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होईल। मग आता ती एमपीएससी घेईल की सरळ सेवा भरती IBPS किंवा TCS कंपनी घेईल? आता मुळात डिसेंबर 2025 पर्यंत जर येणार असेल तर ती IBPS किंवा TCS या प्रायव्हेट कंपनीमार्फत सरळ सेवा म्हणून घेण्यात येईल। मात्र जर ही 2026 मध्ये जर गेली एखाद्या वेळेस तर ती मात्र एमपीएससी घेईल, हे 100%। कारण एमपीएससीकडे 2026च्या सर्व जाहिराती वर्ग करण्यात याव्यात ज्याच्यामध्ये तलाठी किंवा नगर परिषद असेल असं पाठीमागं सांगितलं होतं। त्यामुळं या संदर्भामध्ये तो निर्णय जाहिरात आल्यानंतर आपल्याला डिसाईड करता येईल की ही सरळ सेवा होईल की एमपीएससी घेईल। तुर्तास कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आणि तलाठी भरतीच्या जागा 1700 मध्ये सरासरी ॲव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे एक 1400 ते 1300 जागा किंवा एक 1500 जागा ह्या सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतील आणि 200 जागा किंवा एक 150 जागा महसूल सेवकांसाठी या भरतीमध्ये राखीव ठेवण्यात येतील। अशा संदर्भामध्ये ह्या गोष्टी होतील। आणि मात्र तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे। ज्या रिक्त जागा होत्या किंवा जे नवीन सज्ज तयार झाले होते त्या संदर्भामध्ये 2402 किंवा 2400 जागा ज्या होत्या त्या काही येणार नाही आहेत, 1700 मध्येच येतील। एवढ्याच जागांमध्ये ह्याही 1300-1400 जागा आपल्याला सर्वसाधारण ह्या सगळ्यांसाठी येतील। अशा पद्धतीची ही माहिती आहे, महसूल मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। जिल्हावाईज जिल्हा स्तरांवरती हा अहवालसुद्धा तयार झालेला आहे, त्यानुसार हालचाली तयार झालेल्या आहेत आणि लवकरच म्हणजे डिसेंबरलाच 100% ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत आणि येतील। त्यामुळे त्याच दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात होईल। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।